विभागाचे आयुक्त ई रवींद्रन पुन्हा एकदा चर्चेत आलेत। पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी रस्त्यांच्या रुंदीकरणावर भर देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार कल्याणमध्ये शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याचं रुंदीकरण पूर्ण झालं। आता त्यांनी आपला मोर्चा वळवलाय डोंबिवलीकडे। डोंबिवली पूर्वेला स्टेशन जवळच्या केळकर रस्त्याचं रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। त्यासाठी बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यात। मात्र केवळ नोटिसा देण्यापलीकडे कुठलाच विचार पालिकेनं केला नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे। इकडे तुम्ही सोसायटीमध्ये बघा, सगळीकडे टॉयलेट बाथरूम केळकर रोडच्या साईडला आहे आणि ते सगळे तुटले जाणार आहेत। कळलं? जेव्हा तुमचे पंतप्रधान म्हणतात की टॉयलेट बांधा, हे बांधलेलं तोडणार कसे, का तोडतायत? म्हणजे काय आम्हाला रस्त्यावर यावं लागेल? ह्याचा तर काहीतरी शासनाने थोडं तरी विचार करायला पाहिजे। हे तुमच्या लँडवरती जे एक्विजिशन होतं, लँड एक्विजिशन, ते केडीएमसीने प्रॉपरली आजही केलेलं नाहीये मागचं, आणि आता परत केडीएमसी मागते। दुसरी गोष्ट अशी की इथले पिलर पुढे आल्यानंतर पूर्ण बिल्डिंगांनाच धोका होणार आहे। त्यामुळे एखाद्या रात्री एखाद्या ट्रकवाल्याने पिलरला धक्का लावल्यास ती पूर्ण सोसायटी पडू शकते। त्याची जबाबदारी केडीएमसी आयुक्त घेणार आहेत का? हे रुंदीकरण चुकीचं असल्याची भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे। बिल्डरांच्या फायद्यासाठी रुंदीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय। लोकांचं जे काय म्हणणं आहे, त्यांचा विरोध कशा करता, या सगळ्या गोष्टी लोकांनी मांडलेल्या आहेत आणि जोपर्यंत लोकांना सर्वसमावेशक असं उत्तर मिळत नाही, जोपर्यंत लोकांना ज्या नियोजनाच्या गोष्टी आज आम्ही केलेल्या आहेत त्याच्या बाबतीत कुठला तरी निर्णय प्रशासनाकडनं घेतला जात नाही, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत केळकर रोडचा रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला आम्ही सुरुवात होऊ देणार नाही। केळकर रस्त्यावर हा वन वे सगळ्यात मोठा कल्याण डोंबिवलीतला वन वे रस्ता आहे। त्या रस्त्यावर अर्धा रस्ता व्यापलाय रिक्षा स्टँडनी। जर हे रिक्षा स्टँड हलवलं, त्या रिक्षा स्टँडनं व्यवस्था करून दिली तर त्या केळकर रस्त्यावर रुंदीकरण करायची गरज नाही। तर हे सर्व आरोप फेटाळत रुंदीकरण होणारच अशी भूमिका पालिकेने घेतली आहे। सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहनही पालिकेकडून करण्यात आलंय। रस्ता रुंदीकरणाला त्यांनी पूर्ण सहकार्य करावं। ज्यांचं कुणाचं जेवढं काही क्षेत्रफळ जाईल त्यांना जे काय मोबदला म्हणून देई असेल, टीएडीआर असेल किंवा आर्थिक बाब असेल, तर ती महापालिका पूर्णपणे त्यांना देण्याबाबत मान्य आयुक्त महोदयाने सुद्धा रस्ता रुंदीकरणाच्या धोरणाबाबत हे घोषित केलेलं आहे। व्यापारी आणि राजकारण्यांचा मोठा विरोध पालिकेच्या या कारवाईला होणार आहे। यातून ई रवींद्रन कसा मार्ग काढतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।